मला आठवतं की मी जेव्हा कॉलेज टाईममध्ये होतो, तुम्ही जेव्हा त्या रॅम्पवॉक करता एकाला विचारलं, त्याला विचारलं स्ट्रेंथ आणि हे त्याला चुकीचं वाटलं, वेट आणि हाईट, असं मी पण अनुभवलेलं आहे. पण तो कॉन्फिडन्स मला आवडला. आपला चौरसिया ना, हां म्हणजे चौरसिया हा थोडासा गडबडला होता. त्याला विचारला एक प्रश्न ते मॅडमने की तुमचं हे काय फिअर काय, आणि ते फिअर सांगताना त्यांनी सांगितलं जे ते अनुभवलो आम्ही तेच त्यांनी सांगितलं, म्हणून असं असलं पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं की हे मला इम्प्रूव्ह करायचं आहे. अजून शेवटी तो आपला एक काय रॅम्प आपलं गाणं बोललास ना तू, जे तर रॅप गाणं बोलला. बाकी पाटील सोनी, पहिलं आम्ही तुमचं प्रेझेन्स बघितलं शॉर्टमध्ये. आपलं आमच्या आदिवासी समाजातलं पोशाख असलेली, दुसरं ती तांडेल, सर्वच आपलं. आणि दुसऱ्या की इथे काय असं घडलं पाहिजे, अशा पद्धतीने घडलं पाहिजे. हा जो कॉन्फिडन्स आपल्या मुलातला आहे. मला आठवतं जेव्हा मी इंजिनिअरिंग करायचो, मी भगुबाईमधून शिकलो, इंजिनिअरिंग केलं होतं. मी स्वतः कधी प्रेझेंट केलं नाही, पण बॅकस्टेज, आता बॅकस्टेज लोकांचा सत्कार केला तर आम्ही असं बॅकस्टेज खूप काही करायचो. आणि आम्हाला आनंद मिळायचा की जेव्हा अशी जी मुलं ज्या वेळेला स्वतःची टॅलेंट या व्यासपीठाच्या माध्यमातून एवढ्या शेकडो लोकांसमोर दाखवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ते स्वतःची ती इट्सएल्फ अचिव्हमेंट आहे. कोण जिंकलं आणि कोण हरलं आणि कोणाला पुरस्कार मिळाला यापेक्षा तुम्ही तुमची बोलण्याची धमक दाखवली, यालाच टॅलेंट म्हणतात. आणि मला वाटतं हे ह्या व्यासपीठाचं खरं ॲसेट आहे. आणि डहाणूची जनता या व्यासपीठाच्या माध्यमातून हे जो फील गेल्या 3 दिवसांपासून घेते, आणि पॅरेंट्स, त्यांचे सोबत आलेले मित्र, आणि या पालघर जिल्ह्यात आलेली सर्व जो पालघरकर जनता आहे, डहाणूकर जनता आहे, हीच अचिव्हमेंट आहे. आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप काय वेळ घालवतो आपल्या व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये, परंतु जेव्हा आपल्याला 3 दिवसाच्या माध्यमातून जेव्हा असं सर्च टॅलेंट केलेलं भेटतं, तेव्हा कळलं डहाणूमध्ये अशीही मुलं आहेत की जे त्यांच्यामध्ये एवढं कॉन्फिडन्स आहे. कारण अजूनही मुंबईसारख्या ठिकाणी डहाणूकडे बघताना, डहाणू खूप मोठा आहे, निसर्गरम्य आहे, पण तरी सुद्धा डहाणू से आहे क्या, अच्छा डहाणू में भी इतना टॅलेंट आहे. त्या पाटीलच्या आई मला वाटतं आमच्या नगराध्यक्षांना सांगू होतं, तुम्हाला आवडलं का हे जे आहे हे पाहिजे. कारण मला वाटतं की जेव्हा आपल्या पॅरेंटला, तर मी पण एका मुलामुलीचा पालक आहे, जेव्हा आपल्या नजरेसमोर आपला मुलगा काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो, तेच सगळं काय मिळवलं असतं. आणि पुन्हा आपल्या सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो. डहाणूचं नाव खूप मोठं करा. आपल्या राजू माची हे डहाणूकर जनतेचे नेतृत्व आज करतायत. खूप सामान्य आहे, त्यांना मी बोलवतो, त्यांना बोलायला द्या म्हणून, कारण त्यांचा एक शो टॅलेंट. पण ते कमी बोलणं आणि काम जास्त करणं हे पण गुणवत्ता असते. काही लोक खूप बोलतात आमच्यासारखी, आम्ही काम पण करतो तसं, पण कमी बोलून जास्तीत जास्त काम करणं हे पण एक टॅलेंट आहे, जे न दिसणार आहे. ते डहाणूच्या जनतेने दाखवून दिलंय. पुन्हा तुम्हा सर्वांचं मी मनापासून आप सभी का मैं शुक्रिया अदा करता हूँ कि आपने पार्टिसिपेट किया, इसीलिए ये प्लेटफॉर्म का एक हो रहा है ना वो बड़ा, और साथ में ये पूरे डहाणू के जनता का भी, कि डहाणू हर एक प्रांत से, हर एक यहाँ पे हर एक जाति धर्म के लोग सब इकट्ठा होके डहाणू को बड़ा करने का काम कर रहे हैं. और हमारे राजू माछी है, इन्होंने बहुत अच्छा प्रयास किया है कि सभी को इकट्ठा लाने का काम किया है. तो फिर से आपको मैं सभी को शुक्रिया अदा करता हूँ. और आपके पूरे फ्यूचर के लिए तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जा, शिक्षण क्षेत्रामध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला एक अचिव्हमेंट मिळा. आणि डहाणूचं नाव, आपल्या आई वडिलांचं नाव आणि डहाणूचं नाव आणि पालघरचं नाव खूप मोठं करा. धन्यवाद, नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.